अगं मालू मालू मी विसरलो नव्हतो, तू उगा चिडू नकोस. कशाला चिडू? माझ्या लक्षात होतं. अहो आता आपला संसार 50 वर्षांचा झाला तरी कशाला बनवायचं आपण एकमेकांना. पण मी बनवत नाहीच आहे तर. बर ठीक आहे. मावशी ओ हे कुठे ठेवू मी? हे काय आता? हे नानींचं कपाट आवरलं ना, त्यांना हे नकोय, तुमच्याकडे ठेवायला सांगितलंय. बर ठेवतील नंतर माळ्यावर. हा यातलं तुला काही हवंय का? नको नको, नानी लय कालवा करतील, मला काही नको. ठेवा इथंच. बरं ठेव तिकडे, हे नंतर ठेवतील माळ्यावर. हा हा मावशी. हो ग. हॅपी बर्थडे. अगं कशाला गजरा बिजरा? कशाला म्हणे, वाढदिवस काय रोज रोज येतो का? थँक्यू. आवडलं बरं का तुझं गिफ्ट मला. बरं जाताना मुलांसाठी खाऊन यायला विसरू नकोस. हा हॅपी बर्थडे. थँक्यू ग. बघा किती छान गजरे दिलेत बघा तिने गिफ्ट म्हणून. त्या बॉक्स मध्ये सुद्धा ना नानींना वाढदिवसाला मिळालेली सगळी गिफ्ट्स आहेत. काही काही तर उघडलेली सुद्धा नाहीयेत. बरं तो बॉक्स माळ्यावर टाकत जरा. का नाही उघडली? अहो काय आहे, कुणाचं लग्न कार्य असलं, कुणी आपल्याकडे पाहुणे रावणे आले तर आपल्याला कसं पटकन पुढे करता येतं ना एखादं गिफ्ट. हा माळ्यावर ठेवून जाते. हा पण मी विसरलो नव्हतो तुझा वाढदिवस. अहो जाऊ दे ना आता, काय त्यात एवढं. तुम्हाला माहितीये मला माझ्या वाढदिवसाचं किती कौतुक येते. विसरलात तर विसरला. मी सिद्ध करू शकतो. कसं? गिफ्ट आणले तुझ्यासाठी. अगो बाई. आता सांग, तुझा वाढदिवस मी विसरलो असतो तर गिफ्ट आणली असती? काय आणलं गिफ्ट? सरप्राईज. काही गिफ्ट वगैरे आणलेलं नाहीत तुम्ही, मला माहितीये. टेण्या भाऊजींकडे जातो म्हणून सांगाल आणि जाल आणि काहीतरी घेऊन आले येताना. अगं नाही मी आणलेलं आहे. मी ठेवलंय ते. अगो बाई खरंच की काय? हो. दाखवा ना मग. दाखवतो की. तू जरा बाहेर जा. ईशा काय हे? नंतर दाखवते. बाहेर जा ना, आमची गंमत आहे गंमत. काय तुम्ही लहान बाळासारखं तू करताय. जा तर खरी. दाखवा हो इथे. जा तर खरी. अहो असं काय करता? जा ना. काय रे देवा, लवकर लवकर हा, माझी कामं अडलीत सगळी. येऊ का? अहो राजा भाऊ जोशी. झालं का? येऊ का? एकच मिनिट. हा मालू. येऊ का? हा ये. जातेच कशी नाही तर मी. अगं ये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.